एकेकाळी लंकेचा पराक्रमी आणि विद्वान राजा रावण राज्य करत होता. रावण अत्यंत शक्तिशाली, शिवभक्त आणि मोठा ज्योतिषी होता. त्याला वेद, शास्त्र, ग्रह नक्षत्र यांचे सखोल ज्ञान होते. काही काळानंतर रावणाची पत्नी मंदोदरी गर्भवती झाली. ही बातमी ऐकून रावण खूप आनंदी झाला. पण आनंदाबरोबरच त्याच्या मनात एक विचार आला. माझा मुलगा जगातील सर्वात शक्तिशाली, पराक्रमी आणि अजेय असला पाहिजे. रावणाने लगेच आपल्या ज्योतिष ज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले. त्याने विचार केला की मुलाचा जन्म जर अत्यंत शुभग्रह योगात झाला तर तो मुलगा अजिंक्य बनेल. रावणाने आपल्या शक्तीने नवग्रहांना बोलावून घेतले. त्याने आदेश दिला की सर्व ग्रहांनी त्याच्या सांगण्याप्रमाणे योग्य स्थानी बसावे. तेव्हा सूर्यदेव, चंद्रदेव, मंगलदेव, बुध, गुरु, शुक्र आणि शनिदेव सर्व ग्रह रावणासमोर आले. रावणाने त्यांना जबरदस्तीने शुभस्थानावर बसवले. त्याला खात्री होती की अशा योगात जन्मलेला मुलगा अजेय होईल. सर्व ग्रह रावणाच्या भीतीने शांत बसले. पण शनिदेव रावणाच्या अहंकारामुळे नाराज होते. रावणाने सर्व ग्रहांना आपल्यासमोर झुकायला भाग पाडले होते. ज्या क्षणी मुलाचा जन्म होणार होता त्या क्षणी शनिदेवांनी हलकेच आपला पाय हलवला आणि त्यांची दृष्टी त्या बालकावर पडली. थोड्याच वेळात मंदोदरीने एका पराक्रमी पुत्राला जन्म दिला. तो म्हणजे मेघनाद. मेघनाद अत्यंत शक्तिशाली, पराक्रमी आणि तेजस्वी होता. पण शनिदेवांच्या दृष्टीमुळे तो अमर झाला नाही. त्यामुळे पुढे युद्धात त्याचा वध होऊ शकला. रावणाला ही गोष्ट कळली तेव्हा तो खूप संतापला, पण तो काही करू शकत नव्हता. मेघनाद वाढत गेला आणि पुढे त्याने इंद्र यालाही पराभूत केले. त्यामुळे त्याला इंद्रजित हे नाव मिळाले. याच काळात दुसरीकडे एका पर्वतावर माता अंजना तप करत होत्या. त्यांच्या कठोर तपस्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिवांनी विचार केला की भविष्यात श्रीराम म्हणजेच भगवान विष्णू यांचा अवतार पृथ्वीवर येणार आहे आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी स्वतःचा अंश पृथ्वीवर पाठवावा. मग भगवान शिवांनी आपल्या 11व्या रुद्राचा अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पवनदेव यांच्या माध्यमातून माता अंजनाच्या गर्भात दिव्य तेज प्रवेशले आणि एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. तो म्हणजे हनुमान. हनुमान हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शिवांचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. ते स्वतः शिवस्वरूप असूनही त्यांनी श्रीराम यांची भक्ती स्वीकारली. म्हणूनच असे म्हणतात, शिव स्वतः रामभक्त बनून पृथ्वीवर आले, तेच हनुमान. हनुमान लहानपणापासूनच अत्यंत शक्तिशाली होते. एके दिवशी त्यांना खूप भूक लागली. त्यांनी आकाशात लाल रंगाचा सूर्य पाहिला. त्यांना वाटले हे मोठं लाल फळ आहे आणि क्षणातच ते आकाशात झेपावले. त्यांनी सूर्यदेव पकडण्याचा प्रयत्न केला. हे पाहून सर्व देव घाबरले. जर सूर्य नाहीसा झाला तर संपूर्ण जग अंधारात जाईल. तेव्हा इंद्र यांनी वज्राने हनुमानांवर प्रहार केला. हनुमान खाली पडले. हे पाहून वायुदेव रागावले. त्यांनी संपूर्ण जगातील हवा थांबवली. जग संकटात आले तेव्हा सर्व देवांनी हनुमानांना वरदान दिले आणि त्यांना असीम शक्ती प्राप्त झाली.